मिस आहे, राईट. याच्यामधला एक आकडा मिस आहे आणि तो आकडा कोणता माहित आहे? 888. आणि 888 म्हटलं की काय आठवतं? कोण सांगेल का? 888 म्हणजे काय? अरे आवाज कुठे? अरे 888 म्हटले की आमचे पाय, आमचे रस्ते सगळे नारंगीच्या बाजूने जातात की नाही? बरोबर आहे. आणि म्हणूनच खेळ म्हटलं की नारंगी हे सगळ्यांना माहित आहे. करेक्ट. खेळ म्हटलं की नारंगी हे सगळ्यांना माहित आहे. पण आता या कॉम्पिटिशनचा भाग असताना, या संघाची संघमालकी करत असताना दहीहंडीमध्ये पहिल्यांदा आपलं नाव, आपला तो ठसा उमटवण्यासाठी टीम तयार आहे. ती टीम सोडवण्या सगळ्या टीम्सचे छक्के येत आहेत. नारंगी फाल्कन्सचे 888. प्लीज वेलकम टीम नारंगी फाल्कन्स 888. आणि ते आले सुद्धा कसे? तर या टाळ्या झाल्या पाहिजेत या बालगोपाळांसाठी. श्रीकृष्ण, राधा आणि हनुमंतरायाच्या वेशभूषेत ते बळ घेऊन आलेले आहेत. नारंगी फाल्कन्स 888 आता इथं पहिला सामना जिंकण्यासाठी तयार आहेत. आणि त्याचबरोबर बोलतात ना, हमारी झलक सबसे अलग. बरोबर. बट कोणसी पहिले वाली. आणि त्या पहिल्यावाल्या झलकेमध्ये आपण विजयी कसे होणार, आपली क्षमता काय आहे, आपली दखल या क्षितिजोत्सवाने कशी घेतली आहे, हे ते गोविंदा पदक आहे ज्याने कितवा रँक घेतलाय क्वालिफाईंग रेस मध्ये? कितवा? आणि आता घेणार कितवा? पक्का? मग आवाज होऊन जाणार. बोला, बोल 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 बजरंग बली की. नारंगी फाल्कन्स 888 ला देवात खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट नारंगी फाल्कन्स 888. Preparation time start. नारंगी फाल्कन्स 888 चा वेग, चपळाई आणि यशस्वी सलामी. सावकाश उतरायचंय. उतरताना वेळेचं बंधन नाहीये, त्यामुळे सावकाश शांतपणे उतरायचं आहे. नारंगी फाल्कन्स 888 ज्या वेगाने, चपळाईने 6 थर रचलेले आहेत, कमाल. मंगेश आणि टीम नारंगी फाल्कन 888 8 ची आमची पूर्ण तयारी आहे. आणि याच गोविंदा पथकाने मागील वर्षी 8 लावण्याचा कारनामा केलाय आणि त्यामुळे 8 हा आकडा त्यांच्यासाठी लकी आहे. पण कॉम्पिटिशन आहे. पहिल्याने किती सेकंदात केलं, तुम्ही किती सेकंदात केलं, आणि सर्वात मोठी गोष्ट रेफरींचा निर्णय येईपर्यंत तरी ती धाकधुकी असणार आहे. आमचे रेफरी
ज्यांनी निरीक्षण केलंय या सलामीचं, बघूया त्यांच्याकडून काय निर्णय येतोय. Attempt successful with 0 penalty point. क्या बात है रुपेश, क्या बात है. आपके इस पॉज ने सचमुच दिल जीत लिया. क्या बात है. नारंगी फलकस ट्रिपल एट सक्सेसफुल अटेम्प्ट विथ 0 पेनल्टी. अतिशय उत्कृष्ट थर लावले, अतिशय उत्कृष्ट चढाई केली. सगळ्याच गोविंदांचं मनपूर्वक अभिनंदन. खूप कमाल. बघा, आणि ज्यावेळेला थर लावले त्यावेळेला त्यांचे जे समर्थक आहेत, जे चारी बाजूने आहेत, त्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना ती दाद सुद्धा दिली की आपण व्यवस्थित थर रचलेले आहेत. बट टाइम, वेळ खूप महत्वाची असते. वेळेचा खेळ आहे. नेक्स्ट टीम तयार आहे. मला वाटतं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, आणि या शेवटच्या मॅचमध्ये आपण पहिल्या टीमला आमंत्रित करणार आहोत. मित्र, आतापर्यंत जे काही गोविंद पदकं बघितली त्यांचे वेगवेगळं वैशिष्ट्य होतं. ठीक आहे, आणि अशा वैशिष्ट्यानं भरलेली किंवा अशा काही चमत्कारिक खेळानं बनलेली, म्हणजे त्यांचं नाव जर तुम्ही घ्याल तर नाव घेतल्यानंतर तुमच्यासमोर काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी फेमस असणारं ते ठिकाण आहे. म्हणजे इथे तुम्ही जर गेलात तर क्रीडा प्रकारातील सगळे खेळ तिकडे खेळले जातात. आणि खास करून दहीहंडी म्हटलं की त्यांच्या त्या एरियामध्ये, त्यांच्या त्या गावामध्ये त्या एक्के लावत असताना वरती स्कॉट असो किंवा फिरता तो गोविंद मतलब ते फिरते ते थर असोत किंवा बिना शिडीचे 6 थर असोत, असे अनेक विक्रम करून 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 हे गाव या दहीहंडीसाठी एक फेमस गाव झालंय. आणि त्याच गावाच्या नावाची टीम आज आपल्या कोर्टमध्ये येणार आहे. पण तत्पूर्वी मला हे सांगायचंय सगळ्यांना की आपण हा थरार अनुभवतोय या क्षितिजोत्सवाचा, पण या मॅच नंतर, या टीम नंतर आपण महिला गोविंदा पथक म्हणजे महिला टीम्स ज्या आहेत त्यांच्या मॅचेस सुरू करणार आहोत. त्यामुळे सगळ्या महिला टीम्सनी याची नोंद घ्यायची. निकी फाउंडेशन्सचे सगळे टीम मेंबर्स